मुंबईतल्या मोकळ्या मैदानांसाठी उबाठा मैदानात उतरलेली आहे। मैदानं वाचवण्यासाठी मुंबई मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलाय। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मैदानात खेळण्याचा सल्ला दिला, मात्र मैदानच कुठे आहेत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय आणि टीका केली आहे। त्याचबरोबर 17 मैदानांचं आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलाय। ही लढाई जी आहे ती आज सुरुवात केलेली आहे। ह्याच्याहून फार मोठा मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे। आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही। 17 मैदानांची रिझर्वेशन हे बदलून एक तर रेसिडेन्शियल केलेलं आहे, कमर्शियल केलेलं आहे, एक्झिबिशन केलेलं आहे। ज्या मिनिटाला तुम्ही रिझर्वेशन बदलता, ज्या मिनिटाला तुम्ही त्या डीपी प्लॅन मध्ये चेंज करता, मुळात तुम्हाला एकदा डीपी प्लॅन झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट कमिटीकडे जायला लागतं, कारण ते रिझर्वेशन बदलायचं असतं। आणि ते बदलत असताना आपल्याला खरोखर दुःख वाटलं पाहिजे की मुंबईत जी कुठची मैदानं होती ती कमी होत चाललेली आहेत, झाडं कमी होत चाललेली आहेत आणि तिथे सगळीकडे बिल्डिंग ह्या पुढे येत आहेत। मुख्यमंत्री महोदय, आज मी तुम्हाला थेट सवाल करते, तुम्ही आज सकाळी कुठेतरी जेनझी बरोबर बोलत होतात असं मी ऐकलं आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोललेत की निश्चित बच्चों ने स्क्रीन से ज्यादा मैदान में होना चाहिए असं फडणवीस साहेब बोललेत। अहो मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे। मैदानात तुम्ही ठेवताय कुठे?